आणखीन एक महत्त्वाची बातमी, काँग्रेस आणि पवार गटाच्या विलिनीकरणावरती सुप्रिया सुळेंनी भाष्य केलंय। विलिनीकरणाकरता आम्ही कुणाशीही संपर्क केला नाहीये। काँग्रेस नेते नाना पटोलेंचा दावा सुळेंनी खोडून काढलाय। ना शरद पवारांशी कोणी संपर्क केलाय असं देखील सुळेंनी म्हटलंय। राष्ट्रवादीचं पवार साहेबांचा प्रस्ताव ऑलरेडी त्यांनी पहिलेच दिलेला होता आणि काही कारणास्तव तो उशीर झालेला होता। आदरणीय राहुलजी गांधी असतील, संकेतजी असतील, सोनियाजी गांधी असतील, या सगळ्या मतदानाला, कारण की देश महत्वाचा आहे, देशाच्या संविधानिक व्यवस्था महत्वाची आहे, संविधान महत्वाचं आहे आणि काँग्रेस हायकमांड या सगळ्या गोष्टीचं त्यावरचं आता मोठ्या प्रमाणात विचारवंतन आणि कामाला सुरुवात झालेली आहे आणि तेच आपण सगळेजण बघतोय। कोण कुणाच्या संपर्कात आहे मला माहिती नाही। आदरणीय पवार साहेबांकडे कुठलाही प्रस्ताव आलेला नाही ना आदरणीय पवार साहेबांनी कोणाला प्रस्ताव दिला। बाकी तुम्हाला काही वेगळी माहिती असेल तर ती जरूर मला सांगा।